उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये बोलतायत, थेट जाऊया। सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली गेलेली आहे। लोकसभा निवडणुका 2024च्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। भाजपचे वरिष्ठ नेते या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या बैठकीला उपस्थिती आहे। भारतीय जनता पक्षाचे अत्यंत धडाडीचे अध्यक्ष, ज्यांनी अक्षरशः महाराष्ट्र पिंजून काढला आणि कार्यकर्त्यांना ऊर्जा दिली, असे चंद्रशेखर बावनकुळेजी, आपले सहप्रभारी माननीय जयभान सिंग पवैया जी, नुकतेच पुन्हा एकदा मध्य प्रदेशच्या विधानसभेमध्ये निवडून आलेले आपले दुसरे सहप्रभारी माननीय धुर्वेजी, आपल्या राष्ट्रीय मंत्री पंकजाताई मुंडे, दुसऱ्या राष्ट्रीय मंत्री आणि ज्यांनी राजस्थानच्या विजयामध्ये प्रचंड मेहनत केली अशा विजयाताई रहाटकर, आपले विधान परिषदेचे गटनेते प्रवीणजी दरेकर, या ठिकाणी उपस्थित सर्वच आपले पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंद आहे की आई जगदंबेच्या सानिध्यात कोराडीमध्ये आपली ही बैठक होते आहे। आपले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजींनी अनेक वर्ष या भागाचं प्रतिनिधित्व केलं आहे आणि अतिशय सुंदर या मंदिराचा विकास देखील त्यांनी केला आहे। त्यामुळे जाताना सगळ्यांनी आई जगदंबेचं दर्शन घेऊन जावं अशी देखील आपल्या सर्वांना विनंती करतो। आज खरं म्हणजे ही बैठक होत असताना एकीकडे 3 राज्यांमध्ये मिळालेला प्रचंड मोठा विजय, या विजयाचा उत्साह आपल्या मनामध्ये आहे आणि त्याच वेळी येणारी लोकसभा निवडणूक, या निवडणुकीचं आव्हान देखील आपल्या समोर आहे। आव्हान मी या अर्थाने म्हणतो की प्रत्येक निवडणूक घ्यायची असते आणि आता अनेक लोक असं म्हणत होते की ही जी काही 5 राज्यांची निवडणूक आहे, रनअप टू लोकसभा आहे, लोकसभेचं जे काही आहे ते या राज्यांमध्येच त्याचा निर्णय होणार आहे। पण त्याही वेळेस माझं मत ठाम होतं की 5 राज्यांच्या निवडणुकीत विजय तर आपल्याला मिळेल, पण या 5 राज्यात विजय मिळो का न मिळो, लोकांनी एक गोष्ट मनामध्ये पक्की ठेवली आहे की देशाची सूत्र पुन्हा एकदा मोदीजींच्याच हातात द्यायची। अलीकडच्या काळामध्ये अनेक वेळा वातावरण तयार केलं जातं। आपण बघितलं होतं अशाच प्रकारचं वातावरण 2018 साली तयार झालं आणि मग त्यावेळेस आपण 3 राज्य देखील हारलो। तरी देखील त्या 3ही राज्यांमध्ये लगेचच्या 3 महिन्यांनी झालेल्या निवडणुकांमध्ये प्रचंड मोठं यश हे भारतीय जनता पक्षाला लोकांनी दिलं। आज देशातला जो सामान्य माणूस आहे, या माणसाच्या मनामध्ये ही खात्री आहे की या देशाला जर कोणी विकसित करू शकत असेल तर ते मोदीजी करू शकतात। या देशाच्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये कोणी परिवर्तन करू शकत असेल तर ते मोदीजी करू शकतात। आणि म्हणून
राहुल गांधींनी या सगळ्या राज्यांमध्ये जाऊन 7 गॅरंट्या दिल्या होत्या, पण राहुल गांधींच्या 7ही गॅरंट्या या लोकांनी नाकारल्या आणि लोकांनी सांगितलं एक ही गॅरंटी काफी आहे, वो गॅरंटी आहे नरेंद्र मोदी. आणि म्हणून एक प्रकारे आपण भाग्यवान आहोत, आपल्याला अशा प्रकारचे नेते लाभले आहेत की ज्या नेत्यांबद्दल देशातल्या सर्वसामान्य व्यक्तीला आत्मीयता आहे, आपुलकी आहे. सामान्य माणसाला वाटतं की आमच्याकरता राज्य करतात. मोदीजींकडे आज आपल्या परिवाराचा घटक म्हणून ते पाहतात. मोदीजी जेव्हा मेरे परिवारजनो अशा प्रकारचं संबोधन करतात त्यावेळी त्या प्रत्येकाला वाटतं की हो आम्ही मोदीजींच्या परिवारातले आहोत. आणि मला असं वाटतं की इतकी क्रेडिबिलिटी असलेला नेता हा स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये खरं म्हणजे एक अतिशय आगळी वेगळी अशा प्रकारची क्रेडिबिलिटी ही मोदीजींना प्राप्त झालेली आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की येत्या लोकसभेच्या तयारीच्या निमित्ताने आपलं सगळ्यात मोठं ॲसेट काय आहे तर आपलं नेतृत्व आहे, की ज्या नेतृत्वाच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये विश्वास आहे. आज बघा विरोधी पक्षांनी मिळून इंडी आघाडी तयार केली आणि या इंडी अलायन्सने जणू काही आता मोदीजींच्या विरोधात सगळे एकत्रित झाले आहे, जनमत एकत्रित झालाय आणि आता आम्ही मोदीजींना हरवणारच अशा प्रकारची भावना तयार करण्याचा प्रयत्न केला. ज्या दिवशी 5 राज्यांचे निकाल होते लगेच काँग्रेसने घोषित केलं 6 डिसेंबरला बैठक होणार. अर्ध्या तासात ममताजींनी सांगितलं मी जाणार नाही, अर्ध्या पक्षांनी सांगितलं आम्ही जाणार नाही आणि शेवटी ती बैठक त्यांना पुढे ढकलावी लागली. कारण हे जे इंडी अलायन्स तयार झालेलं आहे या इंडी अलायन्स समोर कुठला अजेंडा नाही आहे, देशाच्या विकासाकरता एकत्रित आलेले नाही आहेत, समाजाला पुढे नेण्याकरता एकत्रित आले नाही आहेत, गरिबी निर्मूलनाकरता एकत्रित आले नाही आहेत. हे सगळे एकत्रित आले आहे एका अजेंड्यावर की मोदीजींना हटवलं नाही तर आपल्या परिवारवादी पार्ट्यांची दुकानं बंद होणार, त्याला कुलप लागणार आणि त्याला कुलप लागू नये एवढ्या एका भावनेनं हे सगळे एकत्रित आले आहेत. आणि म्हणून आपण जसं नेहमी सांगतो की या पार्ट्यांकरता त्यांचा परिवार म्हणजे देश आहे आणि मोदीजींकरता देश म्हणजे त्यांचा परिवार आहे. हा एक महत्त्वाचा फरक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि आता महाविजय 2024 हे अभियान आपण सुरू केलंय आणि या अभियानाच्या रूपानं खालपर्यंत संघटनेची रचना आपण केली आहे. आपल्याला सुधीर भाऊंनी निवडणुकांच्या संदर्भात एक काय आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे, काय आपण केलं पाहिजे हे अतिशय चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे. आणि मुळातच विजयाची भावना घेऊन आपल्याला मैदानात उतरायचं आहे, पण ते उतरत असताना अति आत्मविश्वास किंवा आपण तर जिंकणारच आहोत ही जी भावना आहे की आता आम्ही काही नाही केलं तरी आहे मोदीजींचं नाव, आम्ही जिंकणारच आहोत, अशा भावनेमध्ये जर आपण गेलो तर मला असं वाटतं की मोदीजी जी काही मेहनत करतात त्या मेहनतीला साजेसं आपलं काम होणार नाही. आणि म्हणून पहिल्यांदा तर पुढचे 3-4 महिने आणि मग त्याच्यानंतर विधानसभेची तयारी चालू होईल. त्यामुळे मी असं म्हणतो की पुढचे एक 9-10 महिने आपल्याला आपला पूर्ण वेळ, आपली पूर्ण क्षमता ही आता पक्षाकरता आणि पक्षाच्या कार्याकरता देणं आवश्यक आहे. आज महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आहे, एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात हे सरकार चालतंय. 3 पक्ष आपण सोबत आहोत, भारतीय जनता पार्टी आहे, शिवसेना आहे, अजितदादांची राष्ट्रवादी आपल्या सोबत आहेत. 3 पक्ष मिळून आपण सरकार चालवतो आहोत. आणि लोकसभेची निवडणूक असो की विधानसभेची निवडणूक असो
दोन्ही निवडणुका तीनही पक्ष आपण एकत्रित लढणार आहोत. आता आपल्याला किती जागा मिळतील, त्यांना किती जागा मिळतील, काळजी करू नका. एकतर पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की तुमच्या मनात आहे तेवढ्या जागा आपल्याला मिळणार आहेत, त्यापेक्षा कमी जागा आपल्याला मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट ही लक्षात ठेवा की ज्या जागा आपण लढत नाही तिथे जो निवडून येणार आहे तोही मोदीजींकरताच हात वर करणार आहे. त्यामुळे 48ही लोकसभामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जणू काही आपण लढणार आहोत. ही लोकसभा निवडून आणणं आपलं प्रेस्टिज आहे. ही लोकसभा निवडून आणण्याकरता आपली क्षमता लागली पाहिजे. अशा क्षमतेनं आपल्याला मैदानामध्ये उतरायचं आहे. विकसित भारत यात्रा सुरू झाली आहे. विकसित भारत यात्रा ही एक अशी यात्रा आहे की जी जनसामान्यांपर्यंत आपल्याला पोहोचवते. मुळात यात्रा काय आहे? देशामध्ये मोदीजींनी वेगवेगळे कार्यक्रम हातामध्ये घेतले. आता आपण बघितलं अतिशय चांगली यात्रा आपल्या आघाडीने या ठिकाणी सुरू केली. विश्वकर्मा सारखा कार्यक्रम की पहिल्यांदा देशातल्या 12 बलुतेदारांचा विचार हा मोदीजींनी या ठिकाणी केलाय. ज्यांना आपण 18 पगड जाती म्हणतो, 12 बलुतेदार म्हणतो, ज्यांना आपण मायक्रो ओबीसी म्हणतो, अशा सगळ्या प्रकारच्या लोकांचं हित हे सेंट्रल अजेंड्यावर देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आलाय. आणि अशा प्रकारची योजना आहे की हा जो सामान्य आमचं मायक्रो ओबीसी आमचं 12 बलुतेदार आहे याच्या जीवनामध्ये पूर्ण परिवर्तन करू शकेल, याला अधिकारिता देऊ शकेल, याला समृद्ध करू शकेल, याच्या पुढच्या पिढ्यांचं कल्याण करू शकेल, अशा प्रकारची योजना मोदीजींनी सुरू केली. किंवा काही दिवसांपूर्वी झारखंडमध्ये आदिवासी समाजाकरता जी योजना मोदीजींनी सुरू केली, 25,000 कोटी रुपये हे विशेषतः आदिम जमातींकरता मोदीजींनी त्या ठिकाणी ठेवले. आणि हा जो शेवटचा माणूस आहे म्हणजे आदिवासी तर कदाचित हे संपून जातील, एक्सटेंड होतील. बघितलं की यांच्यातले 60-70% लोक आजही बेघर आहेत. त्यांच्यापर्यंत कुठलाही विकास पोहोचलेला नाहीये. या शेवटच्या माणसाची चिंता करत पुढच्या 3 वर्षामध्ये पीव्हीटीजी मधला एकही आदिवासी हा बेघर राहणार नाही. प्रत्येकाचं घर असेल, त्या प्रत्येक पाड्यामध्ये रस्ता असेल, त्या प्रत्येक पाड्यामध्ये पिण्याचं पाणी असेल, त्या प्रत्येक पाड्यापर्यंत लाईटची व्यवस्था केली असेल, मोबाईलचं टावर गेलेलं असेल. कारण आज मोबाईल कनेक्टिव्हिटी हे आर्थिक अधिकारितेचं सगळ्यात मोठं साधन आहे. आणि म्हणून ते गेलं असेल, तिथे गेल्या असतील, अशा प्रकारची व्यवस्था आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी केली आहे. आणि म्हणून हे जे सगळे कार्यक्रम आहेत, विकसित भारत संकल्प यात्रा ही सॅच्युरेशन पद्धतीनं लोकांपर्यंत योजना पोहोचवण्याची एक यात्रा आहे. एका परिवाराला जेवढ्या प्रकारच्या योजनांचे लाभ मिळू शकतात ते सगळे लाभ हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याकरता ही विकसित भारत संकल्प यात्रा त्या ठिकाणी चालली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या यात्रेमध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रेझेन्स, यात्रा सरकारी आहे, आपण काही झेंडे घेऊन गेलं पाहिजे असं कोणाचं मत नाही, पण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं काम काय आहे तर योजना सरकारच्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. मग ही यात्रा नीट गेली की नाही त्याची चिंता करणं, तिथे लोक उपस्थित आहेत की नाही चिंता करणं, जी काही कमी असेल ते त्या ठिकाणी करणं, लोक एकत्रित करणं, लाभार्थी त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचवणं, त्यांना त्या लाभांशी जोडून देणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत.
आज आपण पाहू शकतो की आज केंद्रातले 8 मंत्री हे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये या यात्रेच्या निमित्ताने चालले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की पुढचा काळ, आणि हे लक्षात ठेवा की ही जी यात्रा आहे, ही यात्रा खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला मोदीजींशी जोडणारी यात्रा आहे। हा नुसता संकल्प यात्रेचा रथ नाही आहे, हा मोदीजींच्या गॅरंटीचा रथ आहे। जी गॅरंटी लोकांपर्यंत पोहोचते, जी गॅरंटी केवळ शब्दांपुरतं मर्यादित नाही आहे, आणि म्हणून हा जो काही विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ आहे, याचं योग्य स्वागत होणं, तो गावोगावी पोहोचणं, त्याच्यापुढे लोक उपस्थित राहणं, याकरता आपण प्रत्यक्ष लक्ष घालण्याची आवश्यकता आहे। एक गोष्ट मी आपल्याला प्रकर्षाने सांगू इच्छितो की आज महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाला मोदीजींचं आकर्षण आहे। काही लोक म्हणतात नाही नाही ते हिंदी भाषी पट्ट्यात आहे, ते इकडे आहे, ते तिकडे आहे, याला काहीच अर्थ नाही आहे। हे जे काही सांगितलं जातं, जर मोदीजींचं आकर्षण महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला नसतं तर 2 लोकसभेच्या निवडणुका 42 जागा आपण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जिंकलो, आणि अशा ठिकाणी जिंकलो की जिथे कल्पना केली नव्हती, अशा मतदारसंघांमध्ये जिंकलो। हे का जिंकू शकलो? याचं कारण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला हे वाटतं की आपल्या राज्यामध्ये जो काही विकास होऊ शकतो, आपल्या देशात जो काही विकास होऊ शकतो, तो मोदीजींच्या माध्यमातूनच होऊ शकतो। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता ही जी निवडणूक आपण जिंकलोय ना 3 राज्याची, याने आपलं मनोबल जसं उंचावलंय तसं विरोधकांचं मनोबल हे खच्ची तर झालंच आहे, पण ते एका डॅमेजिंग मानसिकतेमध्ये पोहोचले आहेत। एक हिंदीमध्ये म्हणतात हम न खेले खेल बिगाडे, अशा प्रकारची मानसिकता तयार झाली आहे। आपण वर्षानुवर्ष विरोधी पक्षात काम केलं, पण विरोधी पक्षात काम करत असताना आपण सत्तेचे विरोधक होतो, आपण देशाचे विरोधक नव्हतो, आपण विकासाचे विरोधक नव्हतो, आपण समाजाचे विरोधक नव्हतो, आपण वैचारिक विरोध त्या पक्षांना केला, त्यांच्या विचारधारेला केला। आणि म्हणून बोलत असताना कधी आपण देशाची हानी होईल, देशामध्ये समाजामध्ये विघटन होईल, अशा प्रकारे आपलं वर्तन आणि वक्तव्य कधी राहिलं नाही। पण दुर्दैवाने महाराष्ट्रात आणि देशात आज ज्या प्रकारचा विरोधी पक्ष मानसिकतेत गेलाय, आता काय वाटेल ते करायचं, आपल्या अस्तित्वाची लढाई आहे। खोटं बोला, रेटून बोला, आता त्यांना देशाची चिंता नाहीये, त्यांना समाजाची चिंता नाहीये, त्यांच्या वागणुकीचा काय दूरगामी परिणाम आहे याची चिंता नाहीये। एक अनार्किस्ट अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये ते पोहोचले आहेत, आणि म्हणून खऱ्या अर्थानं सावध राहण्याची आवश्यकता आहे। आज आपण पाहतोय रोज भूमिका बदलतायत, आणि महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंची सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अर्थातच काँग्रेस ज्या प्रकारच्या भूमिका हे लोक घेतायत, यांना प्रदेशाची चिंता नाहीये, समाजाची चिंता नाहीये, यांना केवळ सत्तेच्या राजकारणामध्ये आपलं अस्तित्व कसं टिकवता येईल इतक्यापुरतं आता यांची कारवाई मर्यादित आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की येणारे दिवस हे अधिक सावधानतेने आपल्याला त्या ठिकाणी काढावे लागणार आहे। आपण बघा, मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज राज्यामध्ये मोठी आंदोलनं चालली आहेत। आपण जर मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी केलाय। शरद पवारांनी केला, इतिहास बघा। आणि अगदी महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्याही वेळी आपण सुप्रियाताई सुळेंचं वक्तव्य ऐकलं असेल तर मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाही आहेत का, त्याच्यापेक्षा मोठे प्रश्न या महाराष्ट्रासमोर आहे असं म्हणून निघून जाणाऱ्या सुप्रियाताई, की ज्यांना वारंवार ही संधी मिळाली
त्यांच्या मनामध्ये असतं तर मंडल आयोग लागू झाला त्यावेळी देता आलं असतं. त्यांच्या मनामध्ये असतं तर वेगवेगळे जे काही निवाडे सर्वोच्च न्यायालयाचे आले त्याच्या आधी तर कोण कुठल्या यादीत आहेत कोणी विचारतही नव्हतं, तेव्हा देता आलं असतं. पण त्यांना कधी द्यायचंच नव्हतं. त्यांना समाजांना झुंजवत ठेवण्यामध्ये जास्त रस आहे. त्यांचं राजकारण कसं आहे, लोक झुंजत राहिले तर आमच्याकडे नेतेपद येईल आणि म्हणून झुंजवत ठेवायचं. या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार असताना आपण मराठा समाजाला आरक्षण दिलं. केवळ आरक्षण दिलं असं नाही तर त्याच वेळी ते आरक्षण आपण हायकोर्टामध्ये टिकवून दाखवलं. सर्वोच्च न्यायालयामध्ये आपलं सरकार असेपर्यंत ते टिकलं. आपलं सरकार गेल्यानंतर त्याच्यावर स्थगिती आली आणि आता हेच लोक मोठी तोंड करून सांगतात. मला तर आश्चर्य वाटतं ज्यावेळी उद्धव ठाकरे आरक्षणाच्या संदर्भात बोलतात, कारण त्यांची तर भूमिका होती मंडल आयोगाला विरोध करणारे हे लोक होते. ओबीसीला आरक्षण देऊ नये म्हणून त्या ठिकाणी मंडल आयोगाच्या विरोधात भुजबळ का बाहेर पडले त्या काळामध्ये, कारण तुम्ही मंडल आयोगाला विरोध केला होता आणि आता तुम्ही तोंड वर करून सांगताय. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपलं कमिटमेंट पक्का आहे. एकीकडे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात सर्व प्रकारचे प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आपण करणार आहोत. पण त्याच वेळी कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही. काही झालं तरी होऊ देणार. या संदर्भात भारतीय जनता पक्षाचं कमिटमेंट हे ओबीसी समाजाच्या सोबत आहे. काही झालं तरी ओबीसी समाजाच्या संदर्भात त्यांच्या आरक्षणावर संकट हे आम्ही येऊ देणार नाही, हे आमचं कमिटमेंट आहे. आणि म्हणून कार्यकर्ता म्हणून आपल्याही मनामध्ये ही गोष्ट स्पष्ट असली पाहिजे. आपण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत. भारतीय जनता पक्षातले जे मराठा समाजाचे कार्यकर्ते असतील त्यांनी निश्चित मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण मिळावं ही भावना ठेवलीच पाहिजे. ती ठेवण्यात काही गैर नाहीये. किंवा ओबीसी समाजाचा जो आमचा कार्यकर्ता आहे आपल्या आरक्षणामध्ये कुठे गडबड तर होत नाही ना, ही भावना त्याच्या मनामध्ये असणं यात गैर काही नाहीये. पण या दोन्ही भावना असताना कार्यकर्त्यांमध्ये मात्र जातीतनं कुठेतरी भेद होतोय, कार्यकर्त्यांमध्ये जातीची गट तयार होत आहेत, हे मात्र होऊ देऊ नका. भारतीय जनता पक्षाचा ओबीसी कार्यकर्ता आहे त्याच्याही मनामध्ये तेवढंच कमिटमेंट असलं पाहिजे की माझी पार्टी मराठा समाजाला न्याय द्यायला तयार आहे, मी माझ्या पार्टीच्या मागे उभा आहे. आणि भारतीय जनता पक्षामधला जो मराठा कार्यकर्ता आहे त्याच्याही मनामध्ये हे स्पष्ट असलं पाहिजे की या ठिकाणी माझ्या मराठा समाजाला मला न्याय द्यायचा आहे पण तो ओबीसीवर अन्याय करून मला द्यायचा नाहीये. ही भावना भारतीय जनता पक्ष म्हणून आपली असली पाहिजे. आणि म्हणून हे जे काही विभाजनाचं लोण आहे हे विभाजनाचं लोण पसरू देऊ नका. मी मागे आपल्याला सांगितलं आपल्याकरता कुठलाही समाज वोट बँक नाहीये. मराठा समाजाकडे वोट बँक म्हणून आपण पाहत नाही, ओबीसी समाजाकडे वोट बँक म्हणून आपण पाहत नाही, निवडणुकीच्या निकालांची आपण चिंता करत नाही. आणि मी तर हे माझ्या अनुभवातनं सांगतो की निवडणुकीवर याचा परिणामच होत नाही. निवडणुकीचे मुद्दे वेगळे आहेत, या मुद्द्यांवर निवडणुका नाही आहेत, हे समाजाचे प्रश्न आहेत. निवडणुकीच्या चष्म्यातनं या प्रश्नांकडे पाहूच नये या मताचा मी आहे. त्यामुळे निवडणुकीची चिंता करू नका. चिंता जर करायची असेल तर महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक हे कुठेतरी त्या ठिकाणी त्याला भेगा पडतायत, ते फाटतंय. अशा प्रकारची जी अवस्था आपल्याला पाहायला मिळते ती चिंताजनक आहे. कारण गाव गाड्यावर सर्व लोक एकत्रितपणे त्या ठिकाणी राहिले आहेत. आपण सगळे एकमेकावर अवलंबून आहोत. प्रत्येक समाजाचं आपलं एक वेगळं महत्व आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये
मला असं वाटतं की ज्यावेळेस मोदीजी सांगतात की माझ्याकरता जात धर्म महत्वाचा नाही आहे, माझ्याकरता महत्वाचं संविधान आहे आणि माझ्याकरता एकच जात आहे ती म्हणजे गरिबी, सगळ्या प्रकारच्या गरिबांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम, मग आरक्षणाची भावना कशातनं निर्माण होते? गरिबीतनंच निर्माण होते. आरक्षणाची भावना कुठेतरी आम्ही मागासलेले आहोत यातनंच निर्माण होते. त्यामुळे आरक्षण महत्वाचं आहे ते तर देऊच, पण त्याच्यासोबत जोपर्यंत हे मागासलेपण आपण दूर करणार नाही तोपर्यंत कितीही आरक्षण आपण दिलं तरी देखील समाजातलं ही जी भावना आहे की आम्ही मागासलेले आहोत ही भावना दूर होऊ शकणार नाही. आणि म्हणूनच मागच्या काळामध्ये वेगवेगळ्या समाजांकरता आपण वेगवेगळे निर्णय घेतले. आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजामध्ये 70,000 उद्योजक तयार करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलंय. आज या ठिकाणी महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसी समाजाकरता फेलोशिप पासनं स्कॉलरशिप पासनं तर मला अतिशय आनंद वाटतो की आता आपण म्हणजे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो आपण घोषणा केली होती, मध्यंतरीच्या सरकारने आपण घोषणा केली होती की 36 हॉस्टेल आम्ही ओबीसी करता तयार करणार. 2.5 वर्ष सरकार यांचं होतं, यांनी घोषणा केली, त्यांनी 36 म्हटले होते, आम्ही 72 करणार. एक हॉस्टेल सुरू केलं नाही. पण आज मला आनंद आहे की आपले मंत्री अतुल सावे यांना आपण सांगितलं, त्यांनी पाठपुरावा केला आणि 52 हॉस्टेल सुरू होत आहेत ओबीसी समाजाचे, 52. आणि उरलेले 20 हॉस्टेलची पण जागा आता आपण शोधतो, पण 52 हॉस्टेल हे तयार होत आहेत. आणि या व्यतिरिक्त ज्यांना हॉस्टेलमध्ये जागा मिळणार नाही अशा आमच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपण योजना तयार केली आहे, त्यांना आपण कॅशमध्ये पैसे देणार आहोत. राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, पुस्तकांची व्यवस्था याकरता त्यांना त्या ठिकाणी स्वयंसारख्या योजनेच्या माध्यमातून त्यांना आपण मदत करणार आहोत. म्हणजे पहिल्यांदा अशा प्रकारे समाजाचा विचार झालाय. ओबीसी समाजातही जे दुर्बल आहेत, जे मायक्रो ओबीसी आहेत, त्यांचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे आणि त्यांच्याकरता वेगवेगळी महामंडळं त्या ठिकाणी सुरू करून त्या समाजातल्या मुलांना आपल्याला रोजगार कसा देता येईल, स्वयंरोजगार कसा देता येईल या संदर्भातला प्रयत्न आपण त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कोणी काही नरेटिव्ह तयार करू द्या, हे लोक फक्त माध्यमात दिसणार आहेत आणि माध्यमांचा असर जर झाला असता तर भारतीय जनता पार्टी कधीच निवडून आली नसती. मी असं म्हणत नाही, माध्यमांचं एक महत्वाचं रोल आहेच, पण ज्या वेळेस एखादा नरेटिव्ह हा सत्यापासून विपरीत असतो, ज्या नरेटिव्ह मध्ये केवळ राजकारण आहे, ज्याच्यात सत्य नाही आहे, अशा प्रकारचा नरेटिव्ह तुमचं भाग्य कधीच बदलू शकत नाही. हा नरेटिव्ह 4 दिवस चालतो पण 5व्या दिवशी तो मरतो. आपण बघितलं मराठा आरक्षणाच्या संदर्भात ज्या प्रकारे आपल्या पक्षाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि मग काही नेत्यांनी त्याच्याकरता वॉर रूम उघडल्या आणि क्रिएटिव्ह बनवून टाकले भाजपच्या विरुद्ध, नाही चालू शकले. कारण शेवटी त्यांच्याकडे बोट गेलं की इतके वर्ष तुमचे बापजादे होते, तुम्ही का त्या ठिकाणी आरक्षण दिलं नाही, त्याचं उत्तर ते नाही देऊ शकले, देऊ शकत नाही, कारण त्यांनी निव्वळ राजकारण केलंय. आणि म्हणून आज आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाचा विश्वास हा आपल्यावर आहे. आज काय अवस्था आहे बघा. उबाठा सेनेचा नाशिकचा जिल्हा प्रमुख हा दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता, आता नावच कुत्ता आहे, या कुत्तासोबत स्वतःच्या फार्म हाऊसवर कुत्त्याकरता पार्टी ठेवतो आणि काय डान्स त्या कुत्त्यासोबत त्याचा, म्हणजे जसं काही सेलिब्रेशन चाललंय. एखादा स्वातंत्र्य संग्राम सेनानी जेलमधनं सुटून आलाय अशा प्रकारचं त्या ठिकाणी सेलिब्रेशन चाललेलं आहे. अरे शरम वाटली पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये दाऊदनी बॉम्बस्फोटाच्या माध्यमातून केवळ बॉम्बस्फोट केले असं नाहीये, देशाच्या सार्वभौमतेला चॅलेंज केलं होतं, आव्हान दिलं होतं की मी एक व्यक्ती
भारताला हलवून सोडू शकतो, देशाच्या सार्वभौमतेला एक प्रकारचं आव्हान देण्याचं काम हे त्या ठिकाणी दाऊदनी केलं होतं। आणि त्या दाऊदच्या साथीदाराच्या सोबत तुम्ही त्या ठिकाणी डान्स करता, ही अवस्था आहे। आणि आता हे लोक आपल्याला राष्ट्रवाद शिकवणार, हे आपल्याला हिंदुत्व शिकवणार। आज खरं म्हणजे ज्या प्रकारचं पतन बघा, ते आपले विरोधक असतील पण तरी मला दुःख आहे, कारण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपल्याकरता नेहमीच वंदनीय राहिलेले आहेत। आणि त्यांच्यासोबत इतके वर्ष काम करताना खऱ्या अर्थानं जो विचार त्यांनी मांडला, आता तो विचार त्यागून आणि त्या विचारांच्या विरोधकांसोबत रोज मांडीला मांडी लावून बसायचं आणि भाषणात आपल्याला सांगायचं आम्हीच हिंदुत्ववादी आहोत, तुम्ही आम्हाला शिकवू नका। अरे आम्ही शिकवायचं सोडा, जनता तुम्हाला धडा शिकवणार आहे। आता हे जे काही तुम्ही केलेलं आहे, जनता तुम्हाला या ठिकाणी धडा शिकवणार आहे। आज मी एक या निमित्ताने सांगू इच्छितो की हे जे काही 3 पक्ष तिकडे एकत्रित आहेत, काँग्रेस पक्षाची तर काय अवस्था आहे सांगण्याची आवश्यकता नाही। मगाशी सुधीर भाऊंनी सांगितले, खरं आहे की राहुल गांधी हे ईश्वराने आपल्याला दिलेलं वरदान आहे। विरोधी पक्षाचा प्रमुख असावा तर असा, त्याच्याही करता आपल्याला एक भाग्य घेऊन यावं लागतं। पण तीच अवस्था त्यांची आज सर्व दूर आहे। ही काँग्रेस पक्षाची अवस्था का झाली? कारण काँग्रेस संघटना याचं महत्व संपलं। एक काळ असा आला, काँग्रेस पक्षामध्ये निवडणुका कशा व्हायच्या, तर तिथला जो कोणी प्रमुख आहे स्थानिक स्तराचा, तो एक कोणाला तरी बोलवायचा, पोरांना बसवायचा, मतदार याद्या घेऊन बसायचे, त्यांना पैसे दिले जायचे आणि मग त्यातनं त्या मतदार याद्यातनं ते सदस्य करायचे, मग त्याचं इलेक्शन दाखवायचे, मग हा निवडून यायचा। त्यामुळे बघता बघता तिथे कार्यकर्ता संपला, नेते मोठे झाले, पक्ष लहान होत गेला। आणि आज अवस्था अशी आहे की देशातल्या सगळ्यात जुन्या पक्षामध्ये आज ज्या प्रकारची सुंदोपसुंदी आपल्याला पाहायला मिळते, ज्या प्रकारची अवस्था पाहायला मिळते, हा पक्ष वर येणं कठीण आहे। आणि म्हणूनच भारतीय जनता पक्षामध्ये आजही संघटनेचं महत्व काय? भारतीय जनता पक्षामध्ये परवा अमित भाई शाह यांनी सांगितलं, त्यांना ज्यावेळेस विचारलं की आपके कद्दावर नेताओं को आपने मुख्यमंत्री नहीं बनाया, त्यास त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पक्षामध्ये सगळ्यात कद्दावर जर कोणी असेल तर तो आमचा सामान्य कार्यकर्ता, हमारे सामान्य कार्यकर्ता से कद्दावर नेता कोई नहीं है। आणि हे विचार करा की आज भारतीय जनता पक्षामध्येच हे शक्य आहे। कधीतरी नेतृत्व आपण बदलत असतो, पक्षामध्ये नेतृत्व जर बदललं नाही तर नवीन पिढी तयार होत नाही। याचा अर्थ ज्यांना बदललं त्यांच्यात काही कमतरता आहे का? ती बिलकुल नाही आहे। किंबहुना त्यांचे रोल बदलत असतात, त्यांच्याकडे काही नवीन रोल येत असतात। अशाच प्रकारे पक्ष चालत असतो। काँग्रेसमध्ये हे बदल त्यांना कधी करताच आले नाही, कारण काँग्रेसमध्ये बदल केला तर ज्याला बदललं तो पक्षाची कबरच खोदायला निघतो। हे भारतीय जनता पक्षामध्ये शक्य आहे की वेगवेगळे रोल हे सहजतेने स्वीकारले जातात। कालपर्यंत ज्याच्याकडे सर्वोच्च रोल होता त्याला जर सांगितलं की तू दुसरा रोल स्वीकार, तर तोच स्वीकारतो। कारण भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना या गोष्टीची कल्पना आहे की आपलं नेतृत्व मोठं झालंय ते कार्यकर्त्यांमुळे, आपलं नेतृत्व मोठं झालंय ते पक्षामुळे। आज ही जी ऊर्जित अवस्था दिसते ती मोदीजींनी जे बलिदान दिलं, आजही दिवसातले 24 तास मोदीजी जे काम करतात त्याच्यामुळे आपल्याला हे दिवस त्या ठिकाणी दिसत आहेत। आणि म्हणून खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। माझी आपल्याला विनंती आहे, आता या निवडणुकांच्या निमित्ताने जसं मगाशी सुधीर भाऊंनी देखील सांगितलं, काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला मतमतांतर दिसून येतात, काही जिल्ह्यांमध्ये
अशी अवस्था पाहायला मिळते की एकमेकाशी थोडे डिफरन्सेस आहेत, पटत नाही. एक गोष्टीचं समाधान आहे, भारतीय जनता पक्षामध्ये एकमेकात विस्तव जात नाही अशी परिस्थिती नाही आणि ती निर्माणही होणार नाही. पण तरी देखील जेव्हा तिकिटाचे 2 ॲस्पिरंट असतात त्यावेळी त्या ठिकाणी काही ना काही मतांतरं असतात. मी एकच गोष्ट आपल्याला सांगतो, मागच्या वेळेस मी सांगितलं, ही निवडणूक भाजप करता लढायची नाहीये, ही निवडणूक भारताकरता लढायची आहे. आपल्या विचाराची संकुचितता बाहेर ठेवा, बाजूला ठेवा. या निवडणुकीमध्ये आपलं काम एकच आहे, ते म्हणजे पुन्हा एकदा भारत मोदीजींच्या हातामध्ये द्यायचा. कारण मी तुम्हाला सांगतो, मी पाहतोय समोरचं दिसतंय मला, 2030चा भारत मला दिसतोय. आपण त्याचा विचार करू शकत नाही. आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचा भारत, ज्या वेगानं भारत चाललेला आहे. आज आपण जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था झालो, लवकर 3री होणार आहे. पण ज्या वेगानं हे सगळं भारतामध्ये घडतंय, आज आपण आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सीजचे रिपोर्ट जर बघितले तर ते सगळे असं म्हणतात की जगामध्ये मंदी असताना भारत इतका वेगाने प्रगती कसा करतोय, हे एक आश्चर्य आहे. ही जी प्रगती आज आपण सुरू केलेली आहे, मी असं म्हणेन, इंडिया इज अनस्टॉपेबल. भारताला कोणी थांबवू शकत नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आज आपले संकुचित भांडणं किंवा मला काय मिळालं, मला काय नाही मिळालं, या सगळ्या गोष्टींचा विचार न करता भारताकरता काम करायचं आहे. भारताच्या 140 कोटी लोकांकरता मला काम करायचं आहे आणि त्याकरता काम करायची संधी मला मिळालेली आहे. अशा प्रकारचा विचार मनामध्ये ठेवून लोकसभेकरता आणि विधानसभेकरता आपल्या सगळ्यांना कामाला लागायचं आहे. आणि मला विश्वास आहे, भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा बजरंगबलीचा उपासक आहे. बजरंगबलींना त्यांची ताकदच माहीत नव्हती. बजरंगबलींना सांगितलं लंकेमध्ये जा, ते म्हणाल मी कसं जाणार आहे. आणि जेव्हा त्यांना त्यांची ताकद सांगितली की तुम्ही तर लहानपणी सूर्य गिळायला निघाला होतात, ही तुमची क्षमता आहे, तुमच्या क्षमतेचा वापर करा, ते सांगितल्यावर 2 उड्या मारून बजरंगबली लंकेमध्ये गेले आणि त्याच्यानंतर काय करून आले हे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे. तसेच बजरंगबलीचे उपासक आपण आहोत. माझं काम एवढंच आहे की तुमच्यातली ऊर्जा आणि तुमच्यातली क्षमता याची आठवण तुम्हाला मला करून द्यायची. एकदा ती तुम्हाला झाली की मला वाटत नाही की मग बावनकुळे साहेब आपल्याला मागे वळून पाहिजे, काही त्या ठिकाणी वेळ येईल. आणि म्हणून महाविजय 2024 करता जे कार्यक्रम प्रदेश अध्यक्षांनी आपल्याला दिलेले आहेत ते कार्यक्रम यशस्वी करायचे आहेत. आपल्या जीवनाचा जेवढा काही वेळ आणि जेवढी क्षमता आहे ती पूर्ण वापरायची आहे. आणि पुन्हा एकदा भारत मातेला सुजलाम सुफलाम करण्याकरता, भारत मातेला सर्वोच्च पदावर नेण्याकरता आणि भारतातले दीन दलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, वंचित, दलित, आदिवासी या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता हा देश मोदीजींच्या हातात गेला पाहिजे. याकरता आपण सगळे लोक मिळून काम करू, एवढीच आपल्याला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर भाजप हा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आणि ही निवडणूक आपण भाजपसाठी नव्हे तर भारतासाठी लढायची आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये संबोधन करताना सांगितलंय. आणि त्यासोबतच विरोधकांवर त्यांनी कडाडून टीका केलेली आहे. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये बैठकीमध्ये बोलत होते देवेंद्र फडणवीस. आणि भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, समाजातल्या प्रत्येक घटकाचा विकास, त्यांच्या आयुष्यात बदल घडवणं हेच भाजपचं ध्येय आहे, असं देखील त्यांनी सांगितलं. आणि त्याकरता पंतप्रधान मोदींना पुन्हा एकदा आपल्याला विजय मिळवून द्यायचा आहे, असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलेलं आहे. भारताचा विकास झपाट्याने होतोय, भारताला आता कोणीही थांबवू शकत नाही, असंही फडणवीस म्हणाले. नागपूरमध्ये आज प्रमुख नेते उपस्थित आहेत. या
प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये जिकडे देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले आणि त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं, त्याचवेळी विरोधकांवर देखील जोरदार टीका केली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.